नमस्कार. जय श्रीराम सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं बृहन महाराष्ट्र मंडळ तत्वज्ञान उपक्रमात आनंदाचे तत्वज्ञान या मालिकेत स्वागत आहे. आज आम्ही पिट्सबर्गवरून लाईव्ह करतो आहोत आनंदाचे तत्वज्ञान ही मालिका. इथे काही श्रोते आज उपस्थित आहेत आणि आज अजून जास्त वेळ न घेता मी मंगेश दादांना विनंती करते की त्यांनी आजच्या सत्राला सुरुवात करावी. मंगेश दादा, नमस्कार. माझा आवाज येतोय? आज जरा नवीन जागा असल्यामुळे मी विचारतो की सगळं ठीक आहे ना? कोणीतरी सांगा वेळेच्यावरती झूमवर. आवाज येतोय का? हं, ठीक. हो, येतोय. चॅटमध्ये कळवलं दिसतं. गलद्दानगण्डं बिलद्भृङ्गखण्डं चलच्चारशुण्डं जगत्राणशौण्डं रसद्दन्तकाण्डं विपद्भङ्गचण्डं शिवप्रेमपिण्डं भजे वक्रतुण्डम् अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणां सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धः चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहं चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम। 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 श्री राम जय राम जय जय राम।
प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। माझे सद्गुरू परमपूज्य डॉक्टर श्रीकृष्ण दत्तात्रय देशमुख, उपाख्य डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी शिरसाष्टांग वंदन करतो. परमपूज्य मंदाताई गंधे यांच्या चरणी वंदन. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती सलगी गरितोषिते. तुम्हा सर्वांना सप्रेम अभिवादन. आनंदाचे तत्वज्ञान अशी आपली मालिका सुरू आहे. पुष्कळ सत्र त्याची झाली आणि ते पहिलं सत्र आहे. मला असं वाटतं की जे प्रत्यक्षात होत आहे. प्रत्यक्षात याचा अर्थ असा की माझ्या समोर काही श्रोते आहेत, मला बहुतेक दिसतंय, आणि हा मुहूर्त इथे पिट्सबर्गमध्ये उजाडला. तिकडे बेरियात असताना मी लॅपटॉपशी बोलायचो, पण आज माझ्या समोर श्रोते आहेत. असो, एका छान, आणि मी जेव्हा छान म्हणतो नेहमी परमार्थामध्ये, तेव्हा बहुतेक बोललो असेल मी की अत्यंत महत्वाच्या किंवा अत्यंत गंभीर अशा विषयाला आपण सुरुवात केली आहे. सगळेच विषय गंभीर असतात, पण त्यातल्या त्यात हा आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणूया, तो म्हणजे सद्गुरू. तो जितका जिव्हाळ्याचा, जितक्या कुतूहलाचा, तितकाच त्याच्याबद्दल गैरसमज नाही म्हणता येणार, पण गोंधळाचाही असं म्हणू शकतो. कारण सद्गुरू आपण ऐकलेलं असतं, आपापल्या परीने नेहमीप्रमाणेच आपण त्याचे काहीतरी अर्थ लावलेले असतात. आपण नतमस्तकही असतो, नमस्कारही करतो आपण, पण नेमकं सद्गुरू म्हणजे काय, ही संकल्पना काय आहे, हा अत्यंत एक महत्वाचा मुद्दा या विषय आपण बघतो आहोत. आणि मागच्याला आपण बोललो होतो की सद्गुरू ही एक संस्था आहे, असा विषय आपण मांडला होता. आणि त्याचं भारतीय अध्यात्मशास्त्रातलं महत्त्व आपण बघितलं, आणि ती संस्था का आहे याचाही आपण मागच्याला विचार केला होता. त्याच्यात थोडीसा आपण एक तुलनात्मकही विचार केला होता भारतीय तत्वज्ञानाचा आणि इतर सगळ्या तत्वज्ञानांचा. त्या एक प्रकारची दीर्घ प्रस्तावना म्हणूया, ती केली होती आपण. त्याच्यानंतर आपण गुरु आणि सद्गुरू यातलाही फरक बघितला होता. काही आपण प्रश्न निर्माण केले होते मागच्या वेळेला, की गुरु आणि सद्गुरू यातला नेमका फरक काय, किंवा श्री गुरु तत्व म्हणजे काय, देहधारी सद्गुरूंची आवश्यकता काय आहे साधकाच्या जीवनामध्ये विशेषतः, किंवा साधकांनी सद्गुरूंवरती का म्हणून निष्ठा ठेवावी, कशी जपावी ती सद्गुरूंवरची निष्ठा. आणि त्याहीपेक्षा एक महत्त्वाचा मुद्दा आपण लक्षात घेतला होता की भगवंतांनी, शास्त्रांनी, संतांनी एकमुखाने त्याचं एवढं महात्म्य का गायलं. ते कल्पना करू शकतो की बाबा, आता काही गोष्टी अशा असतात की भक्ती मार्गामध्ये असतात, पण ज्ञान मार्गामध्ये त्यांना काही स्थान नसते किंवा दुय्यम स्थान असतं, किंवा उलट.
किंवा आपण अनेक वेळा असं म्हणतो की आमच्या संप्रदायात नाही, असं नसतं. अनेक संप्रदाय, दत्त संप्रदाय आहेत, राम संप्रदाय आहे, वारकरी संप्रदाय आहे. महाराष्ट्रात आपली संतांची भूमीच म्हणून समजल्या जातं. पण असं तुम्हाला कुठलाही संप्रदाय सांगताना आढळणार नाही की आमच्याकडे ना श्रीगुरु ही कल्पनाच नाही. थोडक्यात आम्ही सगळे स्वयंभू आहोत, असं कोणी सांगितलं का आतापर्यंत तुम्हाला? म्हणजे सांगण्याचा मुद्दा एवढाच सुरू आहे की काय त्याचं महात्म्य आहे, की एखाद्या गोष्टीचं महात्म्य जर सगळेजण गात असतील आणि मला जर ते कळत नसेल, तर समस्या कुठे आहे हे समजण्यासाठी कुठल्याही तत्वज्ञानाची गरज नाही. त्यामुळे जबाबदारी ही आपल्यावरती येऊन पडते की हे मी समजून घ्यायचं आहे. मला जर ते कळत नसेल किंवा मला ते मान्य आहे, पण नेमकं त्याचं महात्म्य काय आहे, वैभव काय आहे, का म्हणून एवढं सगळ्यांनी त्याचं एवढे गुणगान केलेलं आहे, हे कळत नसेल, तर हे समजून घेण्याची जबाबदारी सुद्धा माझ्यावरती. आणि त्याचा विचार करताना आपण दासबोधातला एक विचार घेतला होता. अम, समर्थांनी सद्गुरू स्तवन केलं. त्याची सुरुवात त्यांनी केली होती की आता सद्गुरू वर्णवेना. हे सगळं आपण बघितलं होतं मागच्या. आणि सद्गुरूंचं वर्णन मी का करू शकत नाही, हे वर्णन करणाऱ्या ओव्या त्यांनी त्या समासामध्ये लिहिल्या आहेत म्हणजे. आणि त्या 30 ओव्यांमध्ये ते वर्णन केल्यानंतर मग सद्गुरू म्हणतात की म्हणून सद्गुरू वर्णन, समर्थ म्हणतात. पुन्हा मग अशी बोललो, आत्ता जी सगळी प्रस्तावना केली त्याचं पुन्हा एकदा ते वाक्य वापरून घेतो. कोण बोलत आहे? समर्थ बोलताय आणि तेही तेच सांगतायत. त्यामुळे पुन्हा जबाबदारीची माळ माझ्याच गळ्यात येऊन पडते आहे की नाही, मला सद्गुरू हे काय हे कळलं पाहिजे. आणि आपल्यातले अनेक भाग्यवान लोक आहेत ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. असं असताना ते आपली जबाबदारी अजून जास्त वाढते. कारण मी जेव्हा सद्गुरूंच्या माझ्या दर्शनाला जातो, तेही आपण मागच्याला बोललो, तेव्हा मी त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, मी त्यांच्याशी कसं वागलं पाहिजे, काय माझ्या अंतःकरणामध्ये भाव असला पाहिजे. एक व्यवहारामध्ये मला जी एक स्थूल दृष्टीने पाहण्याची सवय झालेली असते. आपण कोणीही भेटलं तरी पहिले त्यांचं जे एक सर्वप्रथम पाहिल्या पाहिल्या मूल्यमापन करतो. दिसायला कसे आहे, काय आहे? किंवा एक आपल्या मनामध्ये काही भाव निर्माण होतो एखाद्या व्यक्तीला पाहिजे. विनाकारण त्यांच्याबद्दल प्रेम वाटतं. काही ओळख नसते, पहिल्यांदा भेट झालेली असते. तर काही व्यक्ती आवडत नाही. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपल्या व्यवहारामध्ये होतात, तशाच माझ्या सद्गुरूंच्या बाबतीत जर व्हायला लागले. मी त्यांच्याकडे इतक्या स्थूल दृष्टीने बघत असेल, तर फारच गंभीर समस्या असं म्हणायला हरकत. हा सगळा विचार आपण करायला हवाय. आणि त्यामुळे समर्थ म्हणतात की आता सद्गुरू वर्णवेन. आणि मी असं बोललो होतो मागच्या वेळेला की मला जर म्हटलं तर मी तर छान वर्णन करतो माझ्या सद्गुरूंचं. थोडीशी उजळणी घेतोय माझ्यासाठी म्हणून, कारण या दौऱ्यात बरंच काही बोलणं होतं. त्यामुळे आनंदाच्या तत्वज्ञानात मी काय बोललो मागच्या वेळेला याचं मलाही स्मरण व्हायला हवं थोडंसं. तर मी तर वर्णन करतो सद्गुरूंचं. माझे सद्गुरू असे आहेत, तसे आहेत, तसे आहेत, तसे आहेत, तसे आहेत. आपणही करतो प्रत्येक जण. समर्थ म्हणतात आता सद्गुरू वर्णन. म्हणजे पुन्हा कुठेतरी गल्लत होते. ते ज्याला किंवा ज्या तत्वाला सद्गुरू म्हणतात आहे, पुन्हा मी त्या दृष्टीने माझ्या सद्गुरूंकडे बघतच नाहीये. मी वर्णन करतो ते स्थूलच वर्णन करतो. त्यांच्या देहाचं, त्यांच्या परिस्थितीचं वगैरे, वगैरे. त्यामुळे माझ्या वर्णनामध्ये आणि त्यांच्या वर्णनामध्ये हे अंतर पडतं. इथे आपण मागच्याला इथपर्यंत आपण आलो होतो. आपल्याला पुढे बघायचं की सद्गुरू हे जे तत्व आहे किंवा श्रीगुरु ही एक व्यक्ती म्हणूया. म्हणजे सद्गुरु तत्वापासून तो श्रीगुरु एक व्यक्ती, अशा विविध पातळींवरती सद्गुरूंचं वर्णन परमार्थ वाङ्मयामध्ये करण्यात येतं. आता हाच भावार्थ गृहीत धरून आपले जे श्रीगुरु आहेत किंवा आपले जे
श्रीगुरु म्हणा, संत म्हणा, सद्गुरू म्हणा, त्यांना अनेक नाव आहेत. त्यांना चालतं बोलतं ब्रह्म म्हणण्याची पद्धत आहे. एक एक वाक्य मी मागच्याच वेळेला बोललो होतो की मी हळूहळू सावकाश शांतपणे बोलणार आहे. आणि हे वाक्य एक एक फार महत्वाचं हे आपल्या मनामध्ये नीट ठसायला हवंय. ब्रह्माचं वर्णन मी खूप ऐकलेलं असतं. पारमार्थिक वाङ्मयाचा चांगला अभ्यास असतो माझा. पण ब्रह्माचं वर्णन माहिती आहे आपल्याला सगळ्यांना. निर्गुण, निराकार, निरवयव, निरवधी, अमन, अप्राण, अजीव, अनेत्र वगैरे वगैरे. पण सद्गुरू, सगुण, साकार सगळं आहे. मी आता ती यादी पुन्हा म्हणत नाही. पण तरीही तरीही ते चालतं बोलतं ब्रह्म माझ्यासाठी. का कसं ते आपण बघणार आहोत. सगुण साकाराला ब्रह्म कसं म्हणायचं. पण हा भाव अत्यंत महत्वाचा आहे. जसं तुकाराम महाराज विठ्ठलाच्या बाबतीत म्हणतात, ते हे परब्रह्म उभे विटेवरी. तो जो भाव तिथे विठ्ठलाच्या बाबतीत तुकाराम महाराज व्यक्त करतात आहेत, तोच भाव सद्गुरू हे चालतं बोलतं ब्रह्म आहे या वाक्यामध्ये व्यक्त होतो. आपण दर सत्राच्या सुरुवातीला सद्गुरूंचं वर्णन करणारे 2 श्लोक म्हणतो. आजही म्हटले. गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरु देवो महेश्वरा, किंवा ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानबोध. हे दोन्ही श्लोक ज्या गुरुगीतेतील आहे, कल्पना आपल्याला नसेल तर पहिली गोष्ट गुरुगीता जी आहे त्या गुरुगीतेतले हे 2 श्लोक आहेत. आणि या संपूर्ण जगताचे म्हणूया आदिगुरु भगवान महादेव आणि जगन्माता पार्वती देवी यांचा सिद्ध आणि साधक किंवा सद्गुरू आणि शिष्य या स्वरूपाचा तो संवाद म्हणजे गुरुगीता आहे. भगवान महादेव पार्वतीला समजावून सांगतात काय, पुन्हा जिथून आपण आज सुरुवात केली, सद्गुरू महात्मा. त्यामुळे भगवान महादेव किंवा भगवान नारायण विष्णू यांच्यापासून आरंभ झालेली आणि माझ्या म्हणजे आपल्या सर्वांच्या सद्गुरूंपर्यंत आलेली ही जी एक अखंड अक्षुण्ण परंपरा आहे, त्याचं वर्णन करणारा एक श्लोक आहे जो आपण काही जणांना माहिती आहे. आपण म्हणतो पण कधी कधी की सदाशिव समारंभाम किंवा नारायण समारंभाम दोन्ही पद्धतीने म्हणतात. आपण आता गुरुगीतेचा विचार करतो आहोत. सदाशिव म्हणून सदाशिव समारंभाम शंकराचार्य मध्यमा अस्मद आचार्य पर्यंत वंदे गुरु परंपरा. शुद्ध मराठी शब्द वापरूया, लिनिएज. हा, आता कळू. एकदम चेहऱ्यावर भाव दिसतात. अब समज में आ गया. असं विनोदाचा विषय. लिनिएज अखंड अक्षुण्ण परंपरा आहे. कुठून सुरुवात झालेली आहे? प्रत्यक्ष भगवान महादेवांपासून. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर. त्यामुळे ही परंपरा आहे. आणि सद्गुरू परंपरा हा या विषयाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू आहे. कदाचित आपण सद्गुरू प्राप्ती किंवा त्यांचा शोध या विषयावर थोडासा आपण जेव्हा विचार करू तेव्हा याचा जरा या परंपरेचा म्हणूया जास्त विचार, तपशीलवार विचार आपल्याला करता येईल. पण श्री स्कंद पुराण नावाचे पुराण आहे. त्या स्कंद पुराणाच्या उत्तरखंडामध्ये हा ईश्वर पार्वती हा जो संवादात्मक जो विषय आहे, श्री गुरुगीता किंवा जे दत्त संप्रदायाचे आहेत त्यांना माहिती आहे श्री गुरुचरित्रामध्ये सुद्धा 49व्या अध्यायामध्ये संपूर्ण गुरुगीता आहे. इतकं महत्व, कारण त्या ग्रंथाचं नावच गुरुचरित्र, स्वाभाविकच आहे. पण त्यांना सुद्धा त्या पुराणातलं ते गुरुगीतेचा समावेश करावासा वाटला. आणि इतकं सद्गुरूंचं महात्म्य पुन्हा कोण सांगतात? प्रत्यक्ष भगवान महादेव श्री गुरु तत्वाचं वर्णन त्याच्यात करतात.
त्याच्यात ते म्हणतात, दुर्लभम त्रिषु लोकेषु तच्छृणुष्व वदाम्यहम, गुरुं विना ब्रह्म नान्यथ, सत्यम सत्यम वरानने. भगवान महादेव म्हणतात. वरानने याचा अर्थ, हे श्रेष्ठ पार्वती. आपल्या सगळ्यांना रामरक्षा पाठ. रामरक्षेच्या शेवटी आपण काय म्हणतो, सहस्त्रनाम तत्तुल्यम राम नाम वरानने. का बरं? कारण आहे काय आहे रामरक्षा? कोणी सांगितली आहे? ठीक आहे, बुधकौशिक ऋषी, पण त्यांना स्वप्न दृष्ट कोणी दिला दृष्टांत, स्वप्न दृष्टांत? भगवान महादेवांनी येऊन त्यांना ती सांगितलेली आहे रामरक्षा. भगवान महादेव प्रभू रामचंद्रांचं गुणगान करतात आणि ते पार्वतीला सांगतात आहे. असा स्वतः स्वप्न दृष्टांत आहे. म्हणून वरानने. त्यामुळे तीनही लोकात दुर्लभ असं गुरुतत्व मी तुला सांगतो, ते ऐक, असं महादेव पार्वतीला म्हणतात. आणि त्याचा अर्थ असा आहे की श्री गुरु हे सदोदित ब्रह्मच आहे. गुरुविना ब्रह्म नान्यत, श्री गुरूंशिवाय दुसरे ब्रह्म नाही. आणि हे सत्य मी तुला द्विरुक्तीने सांगतो. सत्यम सत्यम. त्यावर त्यांना काय शब्द सुचत नसेल? ते बोलताना सुद्धा आपल्याला जरा विचार करायला, कोणाबद्दल बोलतोय आपण. पण हे जेव्हा द्विरुक्तीने सांगतात, मी सारखं सातत्याने महत्व सांगतोय तुम्हाला. भगवान महादेव द्विरुक्तीने सांगतात आहे पार्वती मातेला की गुरुशिवाय दुसरं ब्रह्म नाही. आणि म्हणून मी काय म्हटलं मगाशी, चालतं बोलतं ब्रह्म. त्याचा आपण शांतपणे विचार करणार आहोत. हे असं काय म्हणूया त्याला, या कवी कल्पना नाही आहेत. ते खूप आम्हाला एखाद्या गोष्टीबद्दल, आपला एखाद्या गोष्टीबद्दल आदर असतो, त्याच्याबद्दल जरा अर्थवादात्मक बोलणं होतं, त्याला शुद्ध मराठीमध्ये एक्झॅगरेशन म्हणतात. तसा विषय नाही. कारण ब्रह्मविद ब्रह्मैव भवती अशी श्रुती आहे. तर देहासकट ते ब्रह्म. पुढे याच्यामध्ये म्हणतात, गुरुबुद्ध्यात मनो नान्यत, सत्यम सत्यम न संशय. म्हणजे ज्ञानस्वरूप आत्म्याहून श्री गुरु भिन्न नाहीत. हे पुन्हा ते द्विरुक्तीने सांगतात. काय? गुरुबुद्ध्यात मनो नान्यत, सत्यम सत्यम न संशय. आता विचार केला समजा, तर मग आपण नाही आहोत का ब्रह्मरूप? करा विचार. आपण आत्मरूप नाही का? आपण ब्रह्मस्वरूप नाही का? मग त्यांचं का असं वर्णन करतात की ते आत्मरूप आहेत, ते ब्रह्मरूप आहेत? या सगळ्या या प्रश्नाचं तर मला वाटतं उत्तर सुद्धा द्यायला नको. कारण आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात आपल्या सर्वांना माहिती आहे की हे शास्त्र सांगतं, संत सांगतात, सद्गुरू सांगतात की अरे तत्त्वम असी. म्हणून मी ते बौद्धिक पातळीवरती समजतो. हे प्रत्यक्ष ज्यांनी अनुभवलेलं आहे, म्हणून ते ज्ञानस्वरूप आत्म्याहून भिन्न नाही, असं वर्णन त्यांचं करण्यात. आणि हे झालं सद्गुरू तत्वाचं वर्णन. आपण काय बघतो आहोत, विषय पुन्हा विसरायचा नाही, की सद्गुरू तत्व ते देहधारी श्री गुरु. ह्या सगळा हा जो एक आवाका आहे श्रीगुरु या संकल्पनेचा, म्हणून त्याला आपण सद्गुरू संस्था असा एक शब्द वापरतो. आणि सगळ्या पातळ्यांवरती सद्गुरूंचं वर्णन करणे. तेव्हा आपल्याला पूर्ण छान सद्गुरू काही संकल्पना या दृष्टीने समजून घ्यायची की आता तत्वाचं तर आपण बघितलं, पण श्रीगुरूंच्या कधी कधी आपल्या सामर्थ्याचं वर्णन सुद्धा आपल्या समोर येतं. सामर्थ्याचं वर्णन जेव्हा येतं, तेव्हा त्याला अर्थातच शिष्याचा म्हणा, आणि शिष्याचा म्हटल्यामुळेच पर्यायाने जगताचा संदर्भ असतो. थोडं गूढ झालं वाक्य. बघूया. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी आपल्या सद्गुरूंचं, म्हणजे श्री निवृत्तीनाथांचं, त्यांची चरणसेवा या दृष्टीने अनेक ठिकाणी त्यांचं वर्णन केलं. विशेषतः अध्यायाचं जे प्रास्ताविक असतं, म्हणजे सुरुवातीच्या काही ओव्या, की अजून प्रत्यक्ष भगवद्गीतेच्या श्लोकांवरच्या भाष्याला सुरुवातही व्हायची आहे. अशा अनेक अध्यायांमध्ये हे वर्णन प्रामुख्याने. त्याच्यामध्ये 16व्या अध्यायामध्ये एक सुंदर ओवी आहे माऊलींची. पुन्हा कशाचं? सद्गुरूंचं वर्णन करणार. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांश, अद्वयाब्जिनी विकासू वंदुआ,
पहिलीच ओळी आहे 16व्या अध्यायात. मी जसं म्हणालो अनेक अनेक ओव्या आहेत, कारण इतकं महात्म्य सगळ्यांनी गायलंय. पण आपण त्यातलं एक उदाहरणादाखल म्हणून एक ओवी आपण घेतो आहोत. मावळवीत विश्वासू. आणि हे उदाहरण कशाच आहे, तर सद्गुरूंचं सामर्थ्य वर्णन करणं ही ओवी. पुन्हा आपण सद्गुरूंचे सगळे पैलू, सद्गुरू या संकल्पनेचे बघतो आहोत, जेणेकरून आपल्याला संपूर्ण ती संकल्पना कळली पाहिजे. आपण सद्गुरू तत्व म्हणून विचार केला आहे. आता सद्गुरूंचं सामर्थ्य बघतो आहोत, की नेमके सद्गुरू काय करतात हो. आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की त्याला शिष्याचा आणि या जगताचा संदर्भ आहे. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू. पहिले साधा अर्थ बघूया. मावळवीत विश्वाभासू, विश्वाचा जो हा भास आहे तो मावळतो. नवल उदयला चंडांशू, हा जो एक चंडांशू म्हणजे सूर्य, हा जो एक एक विलक्षण सूर्य आहे म्हणूया, तो जसा उगवतो, काय होतं, अद्वयाब्जिनी विकासू बंधुआ. अद्वयाब्जिनी म्हणजे त्या अद्वैत रूपी कमलाचा विकास होतो आणि मी त्यांना त्या सद्गुरू रूप सूर्याला वंदन करतो. आता हा झाला त्याचा वाच्यार्थ. त्याचा लक्ष्यार्थ जर आपण बघायला गेलो तर हे जे विश्व, हे जगत, याचा अर्थ द्वैत असा होतो. आणि त्याचा होणारा आभास, याचा अर्थ आपल्याला त्याचं जे सविषय आणि सविशेष ज्ञान होतं, त्याला म्हणायचा आभास. कारण ज्ञान हा शब्द आपण बघितलाय, अजूनही बऱ्याच वेळा त्याचा विचार होणारच आहे. पण आपण जेव्हा म्हणतो की मला एखाद्या गोष्टीचं ज्ञान झालं, तेव्हा एखादी गोष्ट असावी लागते ना पहिली, काहीतरी असावं लागतं, त्याच्याशिवाय ज्ञान कसं होणार त्याचं. त्याला म्हणायचं सविषय, काहीतरी विषय, विषयासह असलेलं ज्ञान, सविषय. आणि सविशेष, कारण त्या वस्तूला काहीतरी विशेष आहे, त्याला काहीतरी उंची आहे, लांबी आहे, रुंदी आहे, रंग आहे, सौंदर्य आहे. ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह नॉलेज. आय थिंक वी हॅव डिस्कस दॅट टॉपिक. जेव्हा व्यवहारातला सूर्य उगवतो, आता लक्ष्यार्थाकडे जायचं आपल्याला. जेव्हा व्यवहारातला सूर्य उगवतो, तो सकाळी उगवतो, रात्री काय असतं, अंधार असतं. अंधार असल्यामुळे काय होतं, की या जगताचा मला अनुभव येत नाही. जग असून मला दिसत नाही, अनुभव येत नाही. मग सकाळी काय होतं, तर सूर्य उगवतो. सूर्य उगवतो, मग काय होतं, तर मला या जगताचा अनुभव यायला लागतो, त्या जगाचं ज्ञान मला व्हायला लागतं साध्या भाषेत. म्हणजे याचा अर्थ असा आहे की सूर्य उगवल्यानंतर जग दिसणं हे मला कळतं, जगाचं ज्ञान होणं मला कळतं. हा आपल्या सगळ्यांच्या रोजच्या अनुभवाचा विषय आहे, काही विशेष काहीच नाही त्याच्यामध्ये. पण माऊली असं साधं वर्णन करतील तर माऊली कशा, माऊलींनी त्याच्यात एक सुंदर अलंकार वापरलेला आहे की हा सूर्यच म्हटलेला आहे, पण त्याला नवल उदयला चंडांशू, म्हणजे हा विशेष सूर्य आहे. कोणता, हा जेव्हा उगवतो तेव्हा दिसत असलेलं, भासत असलेलं विश्व नाहीसं होतं. तुम्हाला काय सांगू, मला नाव आता आठवत नाही, पण ही ओवी एका दाक्षिणात्य माणसाला जेव्हा कळली, असं म्हणतात त्यांच्या याच्यात तो प्रसंग, वेळे झाले ती की ही ओवी असलेला हा ग्रंथ कोणता आहे. आणि आम्ही काल झालं इथे वर्णन, सेवानिवृत्त झाल्यानंतर, जाड भिंगाचा चष्मा लागल्यानंतर, मग कधीतरी जमलं तर, जमेल तशी ज्ञानेश्वरी हातामध्ये, आणि ते तिथे वेळे झाली यांना फक्त ही एकच ओवी त्यांना कळली की ही ओवी असलेला ग्रंथ कोणता. त्यामुळे हा सूर्य, हा अद्वैत रूपी सूर्य जो आहे तो इतका विलक्षण आहे की तो जेव्हा उगवतो तेव्हा या अद्वैत रूपी कमलाचा विकास तर तो करतोच, पण आश्चर्यकारक हा श्रीगुरु रूप जो सूर्य म्हटलेला आहे, ते श्रीगुरूंवरती हे रूपक माऊली करतात आहे की तो जेव्हा उगवतो तेव्हा हे मावळ, हे दिसत असलेलं, भासत असलेलं विश्व मावळून जातं. आणि अशा श्री गुरुरूप सूर्याला काय असो, वंदन असो, नमन असो. त्यामुळे लौकिक सूर्य उगवला हे दिसणारं जग दिसायला लागतं, पण श्री गुरुरूप हा जो ज्ञान सूर्य उगवला हे दिसणारं, भासणारं विश्व नाहीसं. आपण काय पाहतोय, सद्गुरूंचं सामर्थ्य.
सद्गुरू काय करतात या दृष्टीने आपण बघतो ना. म्हणजे पुन्हा सद्गुरू त्याच्यात एक अजून एक बारीकसा मुद्दा पुढे असा येतो की आम्हाला सद्गुरू प्राप्ती झालेली आहे असं आपण म्हणतो. मगाशीच आपण बोललो आपल्यातल्या बरेच भाग्यवान आहेत ज्यांना सद्गुरूंची प्राप्ती झालेली आहे. पण सद्गुरूंची प्राप्ती झाली आहे म्हणजे सद्गुरूंची कृपा झाली आहे असा पूर्ण अर्थ होत नाही त्याचा. कारण जर सद्गुरूंची कृपा झाली तर काय होतं आत्ता शिकलो आपण. मावळवी तर विश्वाभास. आणि माझ्यासाठी तर अखंड हे विश्व आहेच आणि रोज त्याचे सुखदुःखाचे मी तडाखे सहन करतोच आहे. अजूनही मी सुखी होतोच आहे, अजूनही मी दुःखी होतोच आहे. म्हणजे हे अद्वैरूपी जो श्री गुरुरूप सूर्य आहे, इथली भाषा वापरायची झाली तर अजून तो माझ्यासाठी उगवलेला नाही आहे. म्हणजे कृपा अजून व्हायची आहे. मग सद्गुरू काय असे पंचांग काढून बसले आहेत का? ह्याला ना हा मुहूर्त, त्याला ना तो नाही. ते तयारच आहेत. त्यांना तर घाई झाली आहे. आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. इकडे म्हणतात नाही काळ वेळ तया लागी, इथे आमचे चाललेत आपलं रखडत परमार्थ. म्हणजे पुन्हा समस्या कोणाच्या बाजूनी आहे? तो जो टॉवर आहे त्याच्या तो वेव्हज पाठवतोच आहे, त्या लहरी ज्या आहेत. आम्हाला आमची स्टेशन ट्यून करता येत नाही अजून व्यवस्थित, असं त्याचा अर्थ. त्यामुळे निर्गुण निराकार निष्कर्म सगळ्यात महत्वाचं, निरवयव अशा या ब्रह्मतत्वापासून म्हणजे सद्गुरु तत्वापासून म्हणूया, तर सगुण साकार देहधारी सद्गुरूंपर्यंत किंवा सद्गुरू श्री गुरु या संपूर्ण संकल्पनेचा आवाका आपण जेव्हा लक्षात घेतो तेव्हा कधी कधी थोडं गोंधळ उडतो की ब्रह्मतत्व मगाशीच आपण बोललो की ते इतकं सगळं वर्णन त्याचं केलेलं आहे, निर्गुण निराकार निरवयव निष्कर्म मुद्दाम मी म्हणालो. मुद्दाम मी एक अजून शब्द आणला इथे आता, निष्कर्म. कारण निष्कर्म ब्रह्म बघितलं होतं आपण, निष्कर्माचा विचार करताना विचार करी निष्पन्न ज्ञानम निष्कर्म वगैरे तद्रूपा सिद्धी. पण त्यातलं निष्कर्म ब्रह्म, ब्रह्माचं दुसरं नाव म्हणूया आता साध्या भाषेत निष्कर्म. का? कारण ते निष्क्रिय आहे, ते काहीच करत नाही, सत्ता स्वरूपाने ते असतं. आणि इकडे आत्ताच मी वर्णन केलं सद्गुरूंच्या सामर्थ्याचं, आलं लक्षात? म्हणून आपल्याला सगळा हा आवाका नीट समजून घ्यायचा आहे. हे सगळं समजून घेताना आपल्याला अजून एका तत्वाचा विचार करावा लागतो. तेव्हा हे जे समीकरण आहे, हे जे गणित आहे, त्याची नीट मांडणी करता येते. आणि ते जे तत्व आहे त्याला ईश्वर तत्व असं म्हणतात. आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की आपला सर्व आधीचा जो अभ्यास आहे, देव नावाची संकल्पना आपण बघितली, ते आठवत असेल तर 4 स्तरांवरती त्याचा विचार केला होता. त्याच्यानंतर मायाचा विचार केला आणि आता सद्गुरूंचा विचार करतोय. त्यामुळे ईश्वर म्हणजे काय याच्या बाबतीत निदान आता तरी माझ्या मनात गोंधळ नको. ब्रह्म आणि ईश्वरच्यात काय फरक आहे माझ्या मनात आता तरी गोंधळ नको. त्यामुळे ईश्वर तत्वाचा विचार करावा लागतो. कारण निष्कर्मम ब्रह्म असा आपण विचार केला. आणि असं असल्याने जिथे कर्माचा म्हणजे जगाचा संबंध येतो किंवा असं वर्णन येतं. आता मी मगाशी म्हणालो मावळीत विश्वावासू नवल उदयला चंडांशू. इथे शिष्याच्या बाबतीत ते काय करतात सद्गुरू सांग, ज्ञानेश्वर माऊली सांगते माझ्या सद्गुरूंनी काय केलं माझ्या बाबतीत. म्हणजे तिथे शिष्याचा संदर्भ आहे, म्हणजे तिथे जगाचा संदर्भ आहे, म्हणजे तिथे मायेचा संदर्भ आहे. त्यामुळे जिथे हे सर्व संदर्भ असतात तिथे त्या ब्रह्माचं जे लक्षण किंवा त्याचं जे वर्णन केलं जातं त्याला तटस्थ लक्षण असं म्हणतात. शास्त्रीय शब्द थोडेसे जातात ते शिकून घेऊ, कदाचित मी मागच्या वेळेला बोललोय असेल. त्याला तटस्थ लक्षणाचं वर्णन असं म्हणतात, त्यालाच ईश्वर असं म्हणतात. तेच सगुण ब्रह्म म्हणूनही ओळखलं जातं. पुन्हा एकदा, जर निष्कर्मतेचा उल्लेख असेल, अगदी त्याच्या स्वरूपाचा, जसं मागच्या आपण बोललो दोष, ते शुद्ध आहे, बुद्ध आहे, मुक्त आहे, सगत सजातीय भेदरहित आहे, अखंडैक रस आहे, वगैरे वगैरे स्वरूप लक्षण.
पण सामर्थ्याचं वर्णन, जगताच्या संदर्भाने वर्णन, तटस्थ लक्षण. आणि म्हणून मी म्हणालो की ईश्वर तत्वाचा इथे आपल्याला विचार करावा लागतो. आणि ईश्वराची आपण व्याख्या बघितली होती की माया विशिष्ट साभास चेतन. म्हणजे काय? मायेच्या संदर्भाशिवाय ईश्वर तत्व सिद्धच होत. माया विशिष्ट इन रेफरन्स टू माया, मायेच्या संदर्भाने माया विशिष्ट साभास, अर्थात तिथे साभास आहेत, स आभास. जीवाच्या बाबतीत त्याला चिदाभास म्हणतात. आपण करणार आहे तो विचार. पण अशी ईश्वराची व्याख्या आपण शिकलेलो आहे. काय? जीवाला बंधन करणारी अविद्या असते, अज्ञान आहे. आणि अज्ञानाच्या विरोधी काय असतं? फक्त ज्ञानच असतं. बरोबर? हळूहळू आपण म्हणू ना, शांतपणे आपण समजून ते जाणार आहे. जीवाला बंधन कोण करतं विचार केला तर अविद्या. अविद्या त्याला अज्ञान, थोडासा फरक आहे पण आपण सध्या समजूया. अविद्या म्हणजे अज्ञान. अज्ञानाच्या विरोधी फक्त ज्ञानच आहे. आणि ज्ञानसत्तेच्या द्वारा अविद्येचा नाश होऊन जीवाला मुक्ती किंवा ज्ञान किंवा स्वरूप स्थिती प्राप्त होते. ऐकलेलं आहे, काही नवीन नाही त्याच्यामध्ये. आता कल्पना करा, समीकरणाचा एक भाग मी तुमच्या समोर आता ठेवला की जीवाला, एक जीव, आपण सर्वजण जीव आहोत, त्याला आपल्याला मुक्ती कशी मिळते, स्वरूपाचं ज्ञान कसं होतं, हा एक भाग झाला. मगाशी मी उल्लेख केला की आपण प्रत्येक सत्राची सुरुवात करतो ते सद्गुरूंचं एका श्लोकाने करतो. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती. त्याचा अर्थ असा आहे की ज्ञानसत्ता हा जो शब्द मी वापरला, किंवा त्याला आता ईश्वरी सत्ता म्हटलं तरी चालेल, त्याचा आणि गुरुसत्तेचा काय वाटतंय, काही फरक असेल का? त्याचं कारण आहे, सद्गुरू म्हणजे एखादी व्यक्ती नव्हे. सद्गुरू हे ज्ञानाच्या अधिकरणाचं नाव आहे. अजून एक शब्द, आता हळूहळू आपल्याला एक एक शब्द शुद्ध मराठीत इंट्रोड्यूस करत जायचं आहे. अधिकरण याचा अर्थ एकच देश आणि काल असलेली वस्तू. त्याच्यातही समानाधिकरण असा अजून एक शब्द, त्याच्या पुढे बाद समानाधिकरण येतं, तो आत्ता आपला विषय नाही. पण समानाधिकरण शब्द वापरूया जेव्हा दोन वस्तूंचं त्या सारख्या आहेत असं सांगण्याच्या ऐवजी त्या एकच आहेत. असं नाही, काका हे मला, अरे हे काल भेटले होते मला आणि आज भेटलेत, इथे बसलेले आहेत. समानाधिकरण आहे, कारण फक्त कालाचा खंड आहे. काल भेटलेले आणि आज भेटलेले, मग ते कालचे वेगळे होते का आजचे वेगळे आहेत? नाही, ते तीच आहेत. समानाधिकरण. एवढंच, आज एवढा अधिकरणाचा आत्ताचा अर्थ पुरेसा आहे आपल्यासाठी. सांगण्याचा उद्देश असा आहे की सद्गुरू म्हणजे एखादी व्यक्ती नाही, तर ते ज्ञानाच्या अधिकरणाचं नाव आहे. तिथे ऐक्य सांगणं हा हेतू सुरू आहे. ऐक्य आहे ते ज्ञानासारखे सद्गुरू किंवा सद्गुरूंसारखं ज्ञान. सारखं शब्द नाही, तेच ज्ञान म्हणजे सद्गुरू. सद्गुरू म्हणजे ज्ञान, म्हणजे ब्रह्म, म्हणजे निष्कर्म. त्यामुळे ऐक्य हा हेतू. आणि असा आपल्याला जेव्हा अपरिच्छिन्न म्हणूया, संशय दोषरहित म्हणूया, नित्य ज्ञानी असा कोण आहे? असा अखंड ज्ञानी कोण? मी एक 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 समीकरणाचा भाग मांडत चाललोय, म्हणून मी सावकाश बोलतोय मुद्दाम. मागच्या वेळेला मी बोललो होतो. पुन्हा एकदा, असा अपरिच्छिन्न जो आहे, जो संशय दोष रहित आहे, कारण तोच दुसऱ्याचे संशय दूर करू शकतो. जो स्वतः संशय दोष रहित, ते दोषच ज्याच्यामध्ये नाहीत, असा नित्य ज्ञानी फक्त ईश्वरच असू शकतो. त्याचं कारण आहे, ईश्वरा व्यतिरिक्त सर्व वस्तू प्रकृतीच्या प्रभावाखाली असतात. तो एकच आहे जो प्रकृतीच्या पलीकडे आहे. प्रकृतीच्या संदर्भाने त्याच ब्रह्मतत्वाला आपण ईश्वर म्हणतोय. मागच्या बोलणं झालेलं आहे ते. म्हणून माया विशिष्ट साभास चेतन. मी जेव्हा जीव म्हणून मायेतून त्या तत्वाकडे बघतो, तेव्हा मला मध्ये ईश्वर तत्व स्वीकारावं लागतं, कारण मी अजून स्वतः मायेच्या पलीकडे गेलेलो नाही. त्यामुळे ईश्वर सोडून बाकी सर्व वस्तू प्रकृतीच्या प्रभावाखाली असतात आणि ईश्वर प्रकृतीच्या पलीकडे असतो.
त्याला आपण मागच्या वेळेला असं बोललो होतो की ईश्वराची जी माया नावाची शक्ती आहे ती नित्य निरस्त आहे. त्यामुळे ईश्वराने खूप काय तपश्चर्या केली आणि त्यांनी स्वतःला मुक्त केलं. किंवा ईश्वराचा सद्गुरू कोण? पुढचा प्रश्न येऊ शकतो. येतं ना? त्याला सद्गुरूंची गरज नाही. तो नित्य मुक्तच आहे. तो नित्य ज्ञानीच आहे. त्याची माया नित्य निरस्तच आहे. अवस्थात्रयांचा तो साक्षी आहे. आणि असा तो महेश्वर आहे आणि त्यामुळे ईश्वरच अंतिमतः विचार केला तर सर्वांचा गुरु, सद्गुरू, श्रीगुरु हा खर ईश्वर होय, आदिगुरु होय. आणि अज्ञानी जीवाला ज्ञान करून देण्याची व्यवस्था जी आहे ना ती सुद्धा त्याचीच आहे. काय बघतोय आपण? सद्गुरू ही ज्ञान करून देणारी एक व्यवस्था आहे जीवाला. ती व्यवस्था सुद्धा त्याचीच आहे. त्याची ही इच्छा आहे या जीवाला ज्ञान व्हावं. गुरुगीतेचा मगाशी उल्लेख केला. गुरुगीतेमध्ये भगवान सदाशिव म्हणतात की दीक्षाविधा विश्वरो कारणस्थलम उच्यते गुरु कार्यस्थलम चातो गुरु ब्रह्म प्रगीयते असा तो एक श्लोक आहे. महत्वाचा श्लोक आहे कारण त्याच्यामध्ये दीक्षा विधान ज्याला अनुग्रह म्हणूया आपण त्याचा उल्लेख आहे. दीक्षाविधा ईश्वरो म्हटलेला की दीक्षा विधानामध्ये ईश्वर हे कारणस्थल आहे आणि गुरु हे कार्यस्थल आहे आणि म्हणून गुरु ब्रह्मरूप आहे. कालच्या सारखंच झालं. इफ ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी, देन ए हॅज टू बी इक्वल टू सी. त्यामुळे ही जी परमात्म्याची काय म्हणूया आपण ज्ञानशक्ती आहे ती सर्व जगामध्ये व्यापून आहे. सर्वप्रथम माहिती आहे आपल्याला कारण जे सर्वत्र सदा सम. त्यामुळे ही परमात्म्याची शक्ती ज्ञानशक्ती म्हणून हे सर्व जगात व्यापून परमेश्वराचाच आपण विचार केला, ईश्वर नावाचा जर तत्वाचा विचार केला तर प्रामुख्याने 5 कर्मे ईश्वर करतो. काही जणांना माहिती असेल काय करतो ईश्वर. काय करतो ईश्वर? सर्वप्रथम या जगाची उत्पत्ती करतो. बरोबर? आणि हे जग निर्माण केलेलं आहे. नुसतं निर्माण केलंय का? नाही. त्याची स्थिती सुद्धा तो सांभाळ आणि योग्य वेळ आल्यानंतर त्याचा लयही तोच करणार आहे. उत्पत्ती, स्थिती, लय हे 3 कर्मे ईश्वर करतो. आणि तो अजून 2 गोष्टी करतो. कोणत्या? प्रवेश आणि प्रशासन. ही प्रामुख्याने 5 कर्म तो करतो आणि प्रामुख्याने म्हणण्याचं कारण असं आहे ही 5 कर्म फक्त तोच करू शकतो. उत्पत्ती या जगाची स्थिती सांभाळणं आणि या जगाचा लय. आणि हे तो कसं करतो? तर प्रवेश करून प्रशासन करतो. ही 5 कामं. प्रशासन म्हणजे मराठीत शुद्ध झाला गव्हर्नन्स असं म्हणतात. ही 5 कामं फक्त ईश्वर करू शकतो आणि म्हणून त्याला प्रामुख्याने असा शब्द मी वापरला. तैत्तरीय उपनिषदामध्ये एक श्रुती येते, बहुस्याम प्रजायेय. मगाशी आपण बोलणं सुरू होतं तो एक अध्यारोपाची भाषा. बहुस्याम प्रजायेय इति तत्सृष्ट्वा तद एव अनुप्राविशत अशी ती श्रुती आहे. की हा केलेला आरोप आहे त्या ब्रह्मतत्वावरती. मगाशीच आपण बघितलं जे निष्क्रिय आहे, जे निष्कर्म आहे, अशा तत्वावरती आरोप केला. त्याला अध्यारोप असं म्हणतात शास्त्राच्या भाषेत. काय? बहुस्याम प्रजाय. मी एकटा आहे, मला करमत नाही, मी बहु व्हावं. तत्सृष्ट्वा तत् एवानुप्राविशत. त्याचा अर्थ असा आहे की परमात्म्याने, ईश्वराने स्व इच्छेने मी बहु होतो किंवा उत्पन्न होतो, व्यक्त होतो. त्याला पुढे मुंडक उपनिषदामध्ये यस्य ज्ञानमयम तपः असं म्हटलंय. त्याला ज्ञानमय तप म्हटलंय. ब्रह्मदेवानी जे केलेलं आहे भागवतात त्याचं सगळं वर्णन आलंय फार सुंदर. चतुश्लोकी भागवतातही आहे की ब्रह्मदेवानी ज्ञान तप केलेला त्या सृष्टीच्या निर्माण करण्याच्या आधी. कारण नारायणाने त्याला निर्माण केल्यानंतर त्याला कळत नव्हतं असं म्हणतात. काही हजार
दिव्य वर्ष म्हणजे पृथ्वीवरची 1000 वर्ष नव्हे, म्हणून त्याला दिव्य वर्ष असा शब्द वापरला. ज्ञानमय तप त्यांनी केलं. असो, तप याचा अर्थ संकल्प असा होतो. त्याला ज्ञानयुक्त संकल्प असं म्हणतात. त्यामुळे त्यांनी काय केलं, तर संपूर्ण नामरूपात्मक सृष्टीची रचना त्यांनी केली आणि त्याच्यामध्ये तो अनुप्रविष्ट झाला. अनुप्राविशत अशी ती श्रुती आहे. आपण काय बघतोय पुन्हा, ईश्वर कोणती 5 कर्म करतो हे बघतोय. विषय बदलल्यासारखा वाटेल थोडासा, पण येणार आहे गाडी आपली मूळ पदावरती. थोडंसं आपण बाजूचं समजून घेतो आहोत. आता काय असतं, या अनुप्राविशतवरती थोडंसं बोलूया आपण. कारण आपल्याला अनुप्राविशत म्हणजे प्रवेश म्हणूया साध्या भाषेमध्ये, किंवा आता घर बांधलं आणि त्याच्यात मी प्रवेश केला, किंवा एखादं पातेलं आहे त्याच्यामध्ये मी काहीतरी वरण म्हणा, दूध म्हणा ओतलं आणि काय झालं, दुधाचा प्रवेश झाला त्या पातेल्यामध्ये. असा प्रवेश केला का त्यांनी? त्यांनी असा प्रवेश केला का, की हे जग निर्माण केलं आणि मग त्याच्यात तो शिरला, जसं ते पिशवीत भाजी शिरावी, पातेल्यात दूध ओतावं किंवा शिरावं. त्याचं एक बहुतेक सांगितली असेल, पण पुन्हा सांगतो. कारण या संदर्भात ती गोष्ट आहे परमपूज्य मंदाद यांनी सांगितली, की आपल्याला प्रवेश म्हणजे काय हे कळलं पाहिजे. तसंही या दौऱ्यामध्ये एकही गोष्ट सांगितली नाही. असा माझ्यावरती अध्यारोप होऊ नये. गोष्ट मंदाजींनी सांगितलेली सुंदर गोष्ट आहे, ऐकली आपण, माहिती असेलच आपल्याला, पण तरी सांगतो, की गोपाळकृष्णाची गोष्ट आहे. त्याच्या बाललीलांपैकी एक लीला आपल्याला माहिती आहे, माखन चोरी. एक गोपी असते आणि ती सगळं ऐकत असते, सगळ्या इतर गोपींच्या तक्रारी गाराणी सारखं चालू असतं. ती म्हणते, तुम्हाला ना घरं सांभाळता येत नाही, खरं सांग. ते उगीच त्याच्या नावाने कशाला खडे होतात, तुम्हाला स्वतःची घरं नीट सांभाळता येत नाही, तुमचं लक्ष नसतं, त्यामुळे ते येतात घरात शिरतात, दोन्ही चोरतात वगैरे वगैरे. ती म्हणते, माझ्या घरात त्याला शिरूनच दाखवून. तिचा अहंकार काम करायला लागतो, कारण तिला असा जबरदस्त आत्मविश्वास असतो की मला अतिशय छान घर सांभाळता येतं, म्हणजे इतरांना जमत नाही. त्यामुळे ती म्हणते, माझ्या घरात त्यांनी शिरूनच दाखवावं, माझ्या घरातलं दोन्ही चोरून दाखवावं. आता त्याला काही व्हॉट्सअपवरती मेसेज पाठवायची गरज नव्हती, की असं म्हणाली बाबा. तर आपण कोणाबद्दल बोलतोय आपल्याला कळलं असेल. व्हॉट्सअप ज्यांनी निर्माण केलं, त्या मानवाला ज्यांनी निर्माण केलं त्याच्याबद्दल बोलतो आहोत. त्याला कळलं, की असं असं हिचा अहंकार काम करायला लागलाय. हिने आता ही बंदोबस्त करते सगळं. दारं खिडक्या लावणं बिवणं. पूर्वीच्याकडे ते झरोके बिरोके कसाचे म्हणतात, वरती ते गोल छिद्र असायची ना हवा येण्यासाठी, ते बंद करते. सगळा बंदोबस्त. बरं तेव्हा काही असं 5 बेडरूम 3.5 बाथ असे काही प्रकार नव्हते. पण ते काय पटकन ते सगळं करते ती आणि आपलं दारात बसते, काठी घेऊन बसते, डोळ्यात तेल घालून, की मी आता बघते की तो माझ्या घरात कसा शिरतो. बरं हे माहित नाही तो कधी येईल, काय येईल, आता किती दिवस करायचे हे राखण, तेही माहिती नाही. पण आता अहंकार तो तसाच असतो. तो लागतो कामाला. बसलेली असते अगदी काय विचारत गुंग असते. दारातच बसलेली असते. त्यामुळे काही प्रश्नच नाही आहेत. घराला काही दुसरं दार नाही. मी मगाशी म्हणालो तसं काही ते 5 बेडरूमचं ते काही घर नाही. आणि थोड्या वेळाने काहीतरी भांडी पडल्याचा आवाज येतो स्वयंपाकघरात. जाते. त्याच्यातही वर्णन केलंय, की असं तिला असं वाटतं, की एखादं मांजर-बिंजर घरात चुकून राहिलं, की मी जेव्हा मगाशी दारं खिडक्या लावल्या, तर मला दिसलं नाही. ते मांजर असेल, काहीतरी गडबड केली असेल त्याने, म्हणून आतमध्ये जाऊन पाहते. त्याचे अपेक्षित दृश्य असतं, तिला दिसतं. म्हणजे आपल्याला जे अपेक्षित आहे, तिला अनपेक्षित असतं ते. काय मटकं फुटलेलं आहे, हे आपले छान लोणी खातात आहे. आणि ती पाहते, हा आला कुठून? हा आला कुठून? म्हणून म्हणलं तरी कथा सांग. आला हा शब्द जो बाहेर असतो त्याच्या संदर्भात शक्य होतो. हा बाहेर, कारण टिचड हा बाहेर, मग आला कुठून? त्याला यावंच लागत नाही. अनुप्राविशत म्हणजे काय समजून घेतोय बरं का आपण. म्हणून कथा थोडीशी खूप कामात येते. अनुप्राविशत ही सगुणातली मजा आहे. कथा म्हटलं किती छान वाटलं की नाही सगळ्यांना. सगळेजण जागे झाले एकदम. दुपारची वेळ आहे. छान गोष्ट आहे. त्याच्यामुळे परमेश्वर
अनुप्रवेश करून या संपूर्ण सृष्टीचं प्रशासन करतो. कारण प्रशासन करण्याचे दोन प्रकार असू शकतात. एक, दिल्लीत राहून गल्लीतलं राजकारण करायचं, हा एक प्रकार आहे. पण परमेश्वराचा प्रकार कोण आहे? तो या सृष्टीमध्ये शिरून आणि जड चेतन दोन्ही, जडाजडी अंशी आहे ज्ञानेश्वरीतली ओळी. जडाचा विचार तर सोडूनच देऊ आपण. आपल्या सर्व, काय म्हणते माऊली, या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारी. मौलींनी तिथे क्वालिफाईड स्टेटमेंट करून ठेवून दिलेलं आहे. ते तत्वज्ञ संत स्वीकारित. आपण स्वीकारत नसू किंवा मला त्याचं, ते काय असतं, स्वीकारत नाही म्हणजे हे सगळं ऐकताना, वाचताना, अभ्यास करताना आपण सगळेजण स्वीकारतो, माने डोलवतो, कारण माऊलींचे शब्द आहेत ते. स्वीकारित याचा अर्थ त्याचं भान मला राहतं, काय त्याचं मला अनुसंधान असतं, जे त्या तत्वज्ञ म्हणजे ऋषीमुनींना म्हणजे सद्गुरूंना असतं, संतांना असतं. ते माझं, ते भान मी विसरतो का? कारण मी अखंड देहभानावरती असतो. हा देह म्हणजे मी जबरदस्त असं. त्यामुळे हा जो देह, हे विश्व, त्याच्या उपाधीमध्ये जे सर्व व्यापक पण गूढ असं जे चैतन्य तत्व, म्हणून त्याला उपाधी माझी गुप्त असं म्हटलेलं आहे. गुप्त का? कारण अजून अनुभव मला नाही ना आलेला, म्हणून ते गुप्त. नाही ते मुखाप्रती भानू जैसा, माऊलींची दुसरी ओवी आहे, इतका तो स्पष्ट अनुभव आहे खरं तर, पण एवढा गडद अज्ञान आहे की आपल्याला त्याचा अनुभव नाही. त्यामध्ये इतरांना ते कळत नाही, पण जे तत्वज्ञ साक्षात्कारी संत असतात त्याचं ते ग्रहण करतात. ग्रहण करतात याचा अर्थ ते सत्यत्वानी प्रत्यक्ष ते जाणतात, आत्मत्वाने जाणतात असा त्याचा अर्थ. आता मी जसं मगाशी म्हणालो की हे थोडंसं बाजूचं वर्णन आपण करतो आहोत. आता मुख्य विषयाकडे येऊया. आता कळेल की एवढं सगळं वर्णन का केलं. पुन्हा एकदा सारांश, ईश्वर 5 कर्म करतो. कोणती? उत्पत्ती, स्थिती, लय, प्रवेश, प्रशासन. हाच परमेश्वर जेव्हा अजून एक कर्म करतो, 6वं कर्म असं म्हणतात. 5 कर्म झाली. हाच परमेश्वर अजून एक कर्म करतो, अत्यंत महत्वाचं जीवासाठी, आपल्या सर्वांसाठी. त्याचं मगाशी मी वर्णन केलं खरं त्याचं. ज्ञान करून देतो, पण त्याला प्रबोधन असं म्हणतात. तेव्हा त्याच ईश्वराला सद्गुरू असं म्हणतात. त्याच ईश्वराला सद्गुरू असं म्हणतात. म्हणून मी मगाशी म्हणालो की सद्गुरु तत्व म्हणजे निर्गुण निराकार ब्रह्मतत्वापासून देहधारी सद्गुरू, हा आवाका समजून घेताना आपल्याला मध्ये ईश्वर तत्व स्वीकारावं लागतं. त्याची मदत या दृष्टीने होते. हे सांगणं काय सुरू आहे? सद्गुरू हे ईश्वरच आहेत. फक्त ही 5 कर्म त्यांनी स्वतःकडे राखून ठेवलेली आहेत. ती फक्त तोच करतो, म्हणून मी प्रामुख्याने शब्द तिथे वापरला. पण त्याचं 6वं कर्म जे आहे प्रबोधनाचं, ते जेव्हा तो करतो, आता दुसऱ्या भाषेत बोलूया, ते ज्या देहाच्या माध्यमातून तो करतो, तेव्हा त्या देहाला आपण श्रीगुरू, आणि या दृष्टीने सद्गुरू हे तत्व आहे. म्हणजे दुसऱ्या भाषेमध्ये परमात्म्याची जी ज्ञानमयी शक्ती आहे, म्हणजेच गुरुशक्ती आहे, ती ज्ञानमयी शक्ती गुरुशक्ती म्हणून अधिकारानुसार लघुशक्तियुक्त जो शिष्य असतो त्याला आकर्षून घेते. इथे आकर्षण याचा अर्थ प्रेरणा असा करायचा बरं का. प्रेरणा होते ना. कसं एक एक स्पष्टीकरण मिळत जातात ना. सद्गुरू प्राप्ती हाही एक गंभीर विषय आहे. करणार आपण त्याचाही विचार. पण याला, त्या लघुशक्तियुक्त शिष्याला ती आकर्षून घेते. त्याचा उद्धार करण्यासाठी, त्याचा उद्धार करते. आणि अशी जी गुरुशक्ती जेव्हा ती प्रकट होते, ते तत्वज्ञ, ते संत, ते सद्गुरू
की ज्यांची बुद्धी सत्य तत्वाच्या अनुभवाने भारलेली असते. म्हणून तिला एक छान शब्द आहे, आपण शास्त्रामध्ये मागच्या एकदा शिकलो होतो, ऋतंभरा प्रज्ञा असं त्याला. आणि त्या केंद्रालाच मानव जगतामध्ये सद्गुरू किंवा श्रीगुरु या नावाने ओळखले जातात. आता मी शब्द थोडा बदलला. काय शब्द वापरला मी? केंद्र. कारण त्याची ज्ञानशक्ती तर संपूर्ण जगामध्ये व्याप्त आहे. म्हणून मी मगाशी म्हणालो, जडाचा विचार सोडूनच देऊ, सर्व चैतन्य चेतन देहांमध्ये व्याप्त आहे. त्यातल्या त्यात मनुष्याचा विचार करू, सर्व मनुष्य देहांमध्ये ते व्याप्त आहे. कारण ते नाही अशी जागाच नाही, तो नाही असा काळच नाही. पण एक विशिष्ट केंद्र, तिथे ती प्रकट होते, कारण तिथे तेवढा अधिकार आहे. तिथे ती ऋतंभरा प्रज्ञा आहे, ती जागृत झालेली आहे. आणि त्या केंद्राच्या माध्यमातून आपण मग शब्द जो आपला लघु केंद्र, लघु शक्तीची केंद्र, त्यांना शिष्य म्हणता येईल, त्यांना ते आकर्षित करते, त्यांचा उद्धार करते. म्हणजे पुन्हा मगाशी मी बोललेलं वाक्य, की ईश्वराची व्यवस्था आहे जीवाला ज्ञान करून देण्याची. किती गंभीर विषय आपला सद्गुरूंनी. भगवंताची शक्ती श्रीगुरूंच्या द्वारे प्रकट होऊन शिष्याचा उद्धार करते. या दृष्टीने श्रीगुरु आणि भगवंत यांच्यामध्ये काहीच भेद नाही, अशी पक्की धारणा शिष्याच्या अंतःकरणात असली पाहिजे. सद्गुरूंच्या प्रती हा भाव असला पाहिजे. मी जेव्हा माझ्या सद्गुरूंबद्दल बोलतो, सद्गुरूंचं स्मरण करतो, सद्गुरूंच्या दर्शनाला जातो, हा भाव जर माझ्या अंतःकरणात नसेल, तर मी दुसऱ्या कुठल्या तरी एखाद्या आदरणीय व्यक्तीला भेटायला गेलो काय आणि माझ्या सद्गुरूंना भेटलो काय, काहीच अर्थ उरत नाही. दोन्ही भेटींमध्ये काही फरकच उरत नाही. ते तसेच आहे. हे ब्रह्मानंदे डुल्ल तू. समस्या माझ्याच बाजूने आहे सगळ्या. त्यामुळे ही पक्की धारणा पाहिजे, की श्रीगुरु आणि भगवंत यांच्यामध्ये काहीच भेद नाही. म्हणून काही ठिकाणी असं म्हणतात, की देव सारावा परते, संत भजावे आरते. की देव आणि संत किंवा सद्गुरू एकत्र आले तर पहिले सद्गुरूंची पूजा करा. कारण देव कोण आहे हे ज्यांनी समजून सांगितलं, त्या देवाचा प्रत्यक्ष अनुभव जे आणून देणार आहेत मला, ते सद्गुरू. एवढं सगळं का बोललं जातं त्यांच्याबद्दल? कारण तो ईश्वरच आहे. त्या माध्यमातून फक्त आपल्यासाठी प्रकट झाला. त्यामुळे सद्गुरूंच्या प्रती असलेला हा भाव, त्यांच्या वचनांवर असलेली अढळ श्रद्धा आणि त्याच्यानुसार आपण केलेलं साधन, यांनी होणारी ही शिष्याच्या उद्धाराची ही सोय, ही त्या ईश्वराचीच जबाबदारी आहे, ईश्वराची व्यवस्था आहे. तात्पर्य काय आहे, की मायेच्या मोहकतेने जो मुग्ध झालेला अज्ञानी जीव आहे, की ज्याला अनित्य वस्तूंच्या ठिकाणी नित्यत्व दिसतं, अशुचीमध्ये त्याला शुचित्व दिसतं, दुःखमय संसारामध्ये तो सुख शोधतो, या अनात्म जगतामध्ये तो आत्मता मानतो आणि अनादि कालापासून जन्म मरणाच्या रहाटगाडग्यामध्ये फिरतोय हा जीव. हा जीव म्हणजे आपला स्वतःचा जीव. त्यातला एक हा जन्म आपला सुरू आहे. आणि अशा अज्ञानाने बद्ध असलेला जीव म्हणजे आपण, त्यांचा ज्ञान नेत्र जे उघडून देतात, जे त्या शिष्याचं अज्ञान हरण करतात, म्हणूनच जन्म मरणरूप चक्रातून त्याची सुटका करतात, त्याच्याच सच्चिदानंद स्वरूपाची त्याला प्राप्ती, त्याच्या शब्द मुद्दाम वापरतोय मी, ते आपलं स्वरूप आहे पण कळत नाही, अज्ञान आहे. त्या अज्ञानाचं हरण करून आपल्या स्वरूपाची आपल्याला प्राप्ती जे महापुरुष करून देतात, त्यांना सद्गुरू. अशा सद्गुरूंच्या चरणी आजचं हे चिंतन पुष्प समर्पित करूया आणि आज थांबूया. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.
दादा, तुम्हाला नमस्कार इथून. सद्गुरूंबद्दल आपण दादांकडनं खूप व्यवस्थित समजून घेतलं आज, आणि पुढेही काही सत्र नक्कीच समजून घेणार आहोत. आज आपण आता भजन सेवेकडे वळणार आहोत. आजची भजन सेवा इथूनच लाईव्ह होणार आहे, आणि आपल्याला आज भजन सेवा देणार आहेत रोहिणी सेलोकर, आणि आम्ही सगळेजण तिच्यासोबत म्हणणार आहोत. त्याच्यामुळे आजची भजन सेवा तशी होणार आहे. यही प्रभु गुरुराज दया, यही प्रभु गुरुराज, यही प्रभु गुरुराज दया, यही प्रभु गुरुराज, यही प्रभु गुरुराज दया, यही प्रभु फिरते रानी मन ही मासे, फिरते रानी 84च्या गुणमय खाणी, 84च्या गुणमय खाणी, आत्मस्वरूपीने कृपाळा, येई प्रभु गुरुराज, आत्मस्वरूपीने कृपाळा, येई प्रभु गुरुराज, येई प्रभु गुरुराज दया, येई प्रभु अघोर माया मजला फिरवी, अघोर माया मजला फिरवी, द्वैत बुद्धी ते जागृत करवी, द्वैत बुद्धी ते जागृत करवी, चिन्मय ज्योती दावी कृपाळा, येई प्रभु गुरुराज, चिन्मय ज्योती दावी कृपाळा, येई प्रभु गुरुराज, येई प्रभु गुरुराज दयाळु, येई प्रभु गुरुराज, चिदानंद सर्वांवर साक्षी, चिदानंद सर्वांवर साक्षी, नारायण हा पाही अलक्षी, नारायण हा पाही अलक्षी, एक रूप मन मोही विशाला, येई प्रभु गुरुराज, एक मन मोही विशाल, येई प्रभु गुरुराज, येई प्रभु गुरुराज दयाळु, येई प्रभु गुरुराज, येई प्रभु गुरुराज दयाळु, येई प्रभु गुरुराज. सद्गुरुनाथ